हाय सगळ्या यूट्यूब फॅमिलीला, सगळ्यांना शुभ सकाळ आणि रामकृष्ण हरी. मी बनवते स्वयंपाक. झोपले ते अजून सगळी उठले नाहीत म्हणून हळून बोलते. तर आता मी छान अशी तयारी करून घेतली मस्तपैकी. इकडं तुम्ही बघू शकता किचन तर अजिबातच मोकळा नाही, गच्च भरला आहे. किचन छोटा आहे ना, मग त्याच्यावर सगळं ठेवावं लागतं. बारका आहे किचन. चॅनेलवर कोण नवीन असाल तर सबस्क्राईबर करा आणि छान छान कमेंट करा. सबस्क्राईबर करा विसरू नका. तुम्हाला दाखवते काय काय घेतलं आहे ते. इथं पीठ मळून ठेवलं आहे, कॅरीबॅगमध्ये ठेवलं आहे मऊ राहण्यासाठी. छान असं ह्याच्यामध्ये मैदा आहे ह्याच्यात, आणि हे पीठ मळून घेतलं आहे. मैदा कशासाठी घेतला होता, ते राशनचं गहू येतं ना, तर चपाती अजिबातच होत नाही म्हणून थोडासा मैदा आणून पिठामध्ये मिक्स केला आहे आणि मग ही पीठ मळलं आहे मी छान. तर तुम्हाला दाखवते काय काय घेतले आहे. छान असं भेंडी कापून घेतली आहे मस्तपैकी. ह्याच्यावर थोडंसं हळद मीठ मी लागलीच ह्याच्यावर घातलं आहे. कढईमध्ये नुसती परतायचे आहे. आणि हा बटाटा सालून कापून छान असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता ह्याला काही टमॅटो नाही, मी तसंच बनवणार आहे. आणि हे लसूण आपल्या बटाट्याच्या भाजीसाठी आणि ही भेंडीसाठी मिठातलीच करणार आहे. मी काही तिखट बनवणार नाही. आता गॅस लावते, कढई ठेवते भेंडी बनवायसाठी आणि इकडं पातेलं ठेवते. ह्याच्यामध्ये बटाट्याची भाजी बनवायची. आणि इकडं जिरं मोहरी अशी घेतलेली, तांबडं तिखट हळद मीठ ह्याच वाटीमध्ये मी काढून घेतलेलं आहे. छान असं पातेलं तापतं. आता मी पातेल्यामध्ये आणि कढईमध्ये तेल घालणार आहे. कढई बी ठेवली, कढईमध्ये भेंडी बनवणार आहे. मी तेल घालते आता त्याच्यामध्ये. बटाटा बनवायला थोडासा कढीपत्ता मी काढून घेतला आहे. तेल तापलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये लसूण जिरं मोहरी असं वापरणार आहे. मोहरी घातली, जिरं, आता लसूण घालते. आता जरा कढीपत्ता, मी ह्याच्यामध्ये तांबडं तिखट हळद मीठ असं ठेवलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये घालणार. ह्याला झाकण छानपैकी बटाटा घालून मिक्स करू.
थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. झालेलं आहे बटाटा छान मिक्स करून घेणार आहे. तर छान अशी ही भेंडी बनवून घेते मस्तपैकी. कोथिंबीर आहे तर साईडला हिरवीगार छान अशी मस्त दिसते. आणि हळद मीठ थोडंसं ह्याच्यामध्येच घातलं आहे मी. तर बघूया कशी काय होते. तेल तापलं या, लसूण घालते कढईमध्ये. लसूण भाजायला छान असं मस्तपैकी ही भेंडी त्याच्यामध्ये घालणार आहे. कोथिंबीर थोडीशी ह्याच्यामध्ये घालते. बटाट्यामध्ये कोथिंबीर थोडी घालते. आता हे सगळं ह्याच्यामध्ये तर चला छान असं बनवून झालं मस्तपैकी आपलं बटाटा भेंडी. तर सगळ्यांनी बाय बाय.